रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी श्री प्रदीप माने क्षितिज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ तारांकित परिसरामध्ये सामाजिक सहभाग घेऊन अग्रेसर आहे। प्रशिक्षित सेवक वर्ग विनम्र व तत्पर सेवा घेऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी एकमेव पतसंस्था श्री प्रदीप माने क्षितिज रूरल नॉन ॲग्री कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी सर्वांच्या सुखदुःखात सर्वांना बरोबर घेऊन जाणारी एकमेव पतसंस्था म्हणजे श्री प्रदीप माने क्षितिज ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी। केव्हाही या आपल्या मदतीसाठी धावणारी पतसंस्था। आपण एक वेळ अवश्य भेट द्या। आपल्या सर्वांची पतसंस्था श्री प्रदीप माने क्षितिज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी ठेवीवरती आकर्षक व्याजदर देत आहे। या संस्थेचा ऑडिट वर्ग अ तारांकित असून सर्व सेवा विनम्र व तत्पर कामकाज सुरू आहे। आपण एक वेळ अवश्य भेट द्यावी आणि आपला सहभाग नोंदवावा। हक्काने या आणि हक्काने घ्या तुमची सर्वसामान्यांची पतसंस्था श्री प्रदीप माने क्षितिज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली। सुभाष कवडे यांची कविता माणसाला दुःखामध्ये खचून न देता त्याच्या मनात लढण्याची प्रकाश पेरणारी सकारात्मक वृत्ती निर्माण करणारी कविता आहे। भंगत जाणाऱ्या माणसाचा वेध घेणारी ही कविता, मनाला अस्वस्थ करणारी ही कविता आहे। प्रकाश पेरणी हा कविता संग्रह मराठी काव्यसृष्टीत आपले वेगळे स्थान अधोरेखित करणारा आहे असे मत डॉक्टर राजेंद्र माने सुप्रसिद्ध साहित्यिक सातारा यांनी भिलवडी येथे व्यक्त केले। सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह व सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे यांच्या प्रकाश पेरणी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभावेळी डॉक्टर माने बोलत होते। सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे संपन्न झालेल्या प्रकाश पेरणी काव्यसंग्रहाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते। प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा आटपाडीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख व महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळाचे सदस्य प्राध्यापक प्रदीप पाटील होते। डॉक्टर राजेंद्र माने यांच्या शुभहस्ते प्रकाश पेरणी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली। मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोहिते यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले। प्रकाश पेरणी पुस्तक प्रकाशनानंतर काव्यसंग्रहाचे कवी सुभाष कवडे यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी सुभाष कवडे म्हणाले की कवितेने जगण्याचे आत्मभान दिले आहे, भरभरून आनंद दिला आहे। हेवे दावे द्वेष मत्सर याच्या पलीकडची जगण्याची दृष्टी दिली आहे, पैशापलीकडचे जग दाखवले आहे। माझा प्रकाश पेरणी हा कविता संग्रह माणसांना सकारात्मक जगण्याची दृष्टी देईल याची मला खात्री आहे। हा संग्रह मराठी वाचकांना निश्चित आवडेल याची मला खात्री आहे। या प्रसंगी बोलताना अमरसिंह देशमुख म्हणाले की सुभाष कवडे यांची जन्मभूमी मानदेश आहे। मानदेशाला खूप मोठी साहित्य परंपरा आहे। सुभाष कवडे यांचे सर्व साहित्य व प्रकाश पेरणी कविता संग्रह मानदेशाची समृद्ध साहित्य परंपरा पुढे चालवणार आहे। प्रकाश पेरणी कविता संग्रहातून मिळणारी जीवनमूल्ये माणसांना समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारी आहे। प्राध्यापक प्रदीप पाटील म्हणाले की निसर्ग, शेती, माणूसपण, श्रद्धा, भक्ती याविषयीची ओढ हे सुभाष कवडे यांच्या कवितेतील वैशिष्ट्य आहे। मानवी सद्भावना, माणुसकी, परिस्थितीशी संघर्ष करण्याची दृष्टी प्रकाश पेरणी संग्रहातून दिसून येते। माणसातले अंतर दुभंगलेपण, उपभोगवाडी वृत्ती अशा आजच्या काळात मानवी मूल्यांचा आग्रह धरून जगण्यावरचा विश्वास वाढवणारी कविता संग्रह म्हणून सुभाष कवडे यांचा प्रकाश पेरणी कविता संग्रह लक्षणीय ठरणार आहे। अध्यक्षस्थानावरून बोलताना गिरीश चितळे म्हणाले की सुभाष कवडे यांनी खऱ्या अर्थाने प्रकाश पेरणी कविता संग्रह प्रसिद्ध करून दिवाळीचा प्रकाश उत्सव अधिक प्रकाशदायी केला आहे। या संग्रहातील कविता निष्ठा, माणुसकी, निसर्गप्रेम, मानवता, प्रामाणिकपणा आदी मूल्ये समाजावर रुजवणाऱ्या आहेत। सुभाष कवडे यांची विठ्ठल भक्ती संग्रहातून ठायी ठायी जाणवते। त्यांचे जगणे प्रामाणिक असल्यामुळे काव्यलेखन ही प्रामाणिकपणाचे दर्शन घडवते। सुभाष कवडे यांचे हे 16वे पुस्तक असून कविता संग्रह 5वा आहे। ही त्यांची साहित्य साधना सर्वांसाठी भूषणावह आहे। या प्रकाशन सोहळ्यासाठी सौ मनीषा पाटील, रमजान मुल्ला, हिम्मत पाटील, महादेव माने, सुधीर कदम या साहित्यिकांसह भुवना मगदूम, एके चौगले नाना, जी पाटील, बीडी पाटील, सुधीर खलिपे, दगडू दाते, जगदीश कवडे, तात्या कोरे, शाहीर पाटील, पुरुषोत्तम जोशी, कृ केळकर, वाचनालयाचे सर्व सेवक, वाचनालयाचे सर्व पदाधिकारी व भिलवडीतील साहित्यप्रेमी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। समारंभाचे सूत्रसंचालन विठ्ठल मोरे यांनी केले तर आभार संजय पाटील सर यांनी मानले। यावेळी भिलवडी आणि परिसरातील 25हून अधिक सामाजिक संस्था व वाचनालये यांना प्रकाश पेरणी कविता संग्रहाच्या प्रती भेट म्हणून देण्यात आल्या।
क्रांती सूर्य न्यूज, क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत कांबळे. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.